नमस्कार, विद्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज बघू आपण ओल्या नारळाच्या वड्या। हे 2 नारळ किसून घेतलेले आहे, 4 ते 5 वेलची घेतलेली आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 4 ते 5 चमचे तूप घेतलेलं आहे। आता कढई आपली छान तापलेली आहे, 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं। तूप छान तापलं की नारळाचे खीस टाकून घ्यायचं। आता आपण हे तूप टाकून छान भाजून घेऊया, ब्राऊन करून घेऊया आणि नंतर मग साखर आणि वेलची घालूया। चला आता आपला छान खीस भाजून झालेला आहे, हलकासा असाच हलकासा भाजून घ्यायचा, जास्त ब्राऊन नाही करायचा। आता आपण इथं साखर घालून घेऊया आणि कमी गॅसवरती होऊ द्यायचं, खाली लागू नाही द्यायचं। कमी गॅसवरती असं हलवत राहायचं सारखं। बघा आता छान आपलं झालेलं आहे, साखरेला छान पाणी सुटलेलं आहे आणि साखर पूर्ण विरघळून छान असा गोल्डन कलर आलेला आहे। त्याच्यामुळे आपण खीस कमी भाजला होता। आता आपण ह्याच्यामध्ये 4 ते 5 वेलची घालून घेऊया आणि गरम गरमच ताटाला तूप लावून थापून घ्यायचं। तूप लावून घेऊया ताटाला छान आणि खोबऱ्याचा खीस टाकून थापून घेऊया आणि छान वड्या पाडूया। आता हे आपलं फैलून झालेलं आहे, छान थोडं गरम गरमच हे करून घ्यायचं, कारण की ते घट्ट होते आणि थोडंसं कोमट झाल्यावरती वड्या पाडून घ्यायच्या। आता हे आपलं छान गार झालेलं आहे, आता आपण वड्या पाडून घेऊया। आता छान आपल्या ह्या वड्या खायला तयार झाल्या आहेत, एकदम खुसखुशीत आणि छान।